गोकुळला सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार. मुंबई येथील इंटर डेअरी अवॉर्डमध्ये विशेष समारंभात सन्मान. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अवॉर्डमध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर R.S. सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संचालक व अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ मुंबई येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदारपणा, चव यामध्ये गोकुळने सातत्य ठेवलं आहे. यामध्ये गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे. विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर गोकुळ फुललं आहे. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक हिताच्या योजना राबवल्या. या प्रदर्शनामध्ये दुग्ध व्यवसायातील नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि संधी साधून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या असून या प्रदर्शनात 120हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे. या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर R.S. सोधी, गुजरात अमूल डेअरी चेअरमन श्यामलबाई पटेल, सुमूल दूध डेअरी चेअरमन मानसिंहभाई पटेल, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अमरीशसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, IDFचे प्रतिनिधी अनिल पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.